सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य. जडणघडणीत ग्रंथालय चळवळीचे योगदान या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करावं. रंगनाथन सर यांना मी अभिवादन करतो आणि भाषण सुरू करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री तांबे सर व व्यासपीठावरील सन्माननीय सर्व पदाधिकारी, सामाजिक जडणघडणीमध्ये ग्रंथालयाचं चळवळीचं योगदान हे दिलं आहे त्याबद्दल बोलायचं आहे. आपण बघतोय मोठे मोठे नेते सगळे या ग्रंथालय वापर तयार झालेले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या ग्रंथालयाच्या माध्यमातूनच ते आपल्या पुढे आले. वाचाल तर वाचाल हे त्यांचंच ब्रीदवाक्य आपण घेऊन पुढे जातो. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सुद्धा कोठडी जाऊन कविता वगैरे लिहिण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा ग्रंथालयाच्या योगदान केलेलं आहे. तसंच लोकमान्य टिळकांनी सुद्धा तुरुंगात राहून खूप मोठं लेखन केलेलं आहे. मित्र, आपण या चळवळीतून पुढे यायला पाहिजे. ग्रंथालयाचे सगळे नेते याच्यातून पुढे आलेले आहेत आणि जो कोणी याच्यातून घडतो ते ग्रंथालय वाटतून पुढे घडतो असं वाटतं. आज या सगळ्या चळवळीमध्ये मी सुद्धा तुम्हाला एक आठवणी सांगू शकतो की मी सुद्धा या चळवळीत आलो. 20 वर्ष मी एका नामांकित प्रकाशनाकडे काम केलं. त्या चळवळीतून मी तिथे काम केलं. तिथं मला खूप मोठ्या मोठ्या प्राध्यापकाच्या आणि सगळ्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांच्या चळवळीमध्ये मी तिथं त्यावेळेस आमच्या तिथे विद्यापीठ म्हणून होतं, तिथं मी सर्व्हिस केली. तिथे सगळे प्राध्यापक लेखक वगैरे सगळे कवी वगैरे यायचे, त्यांचा गट्टा चालायचा आणि त्यातून मला सगळी घडण मिळाली. त्याच्यानंतर मला जेव्हा यावं लागलंय तेव्हा त्याच्यानंतर मी या चळवळीत आलो. या मी जालना जिल्ह्याचाच रहिवासी असल्यामुळे मग आम्ही इथं ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये आम्ही इथं पुढे गेलो आणि मग मी चळवळ पुढे करताना इथे ग्रंथालयाची स्थापना केली. त्यावेळेस आम्ही जेव्हा केलं तेव्हा एक मोठा मोठ्या 10 ग्रंथालय इथं होते आणि त्यावेळेस शासनाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला मदत करून आणि आम्ही या चळवळीचे घर 400 पर्यंत दिले आणि त्यावेळेस मला सुद्धा मोलाचं सहकार्य यावेळेस वाटलं. हे ग्रंथालयाच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे. आणि त्यावेळेस मला भेटलेल्या नेत्यापैकी श्री माझे मित्र श्री मुकुंद खंदारे सर हे टीचर होते, पण त्यांनी स्वतः कष्ट करून आम्ही त्यांच्या समाजाचे 30-35 वाचनालय आम्ही त्या काळामध्ये त्यांनी उभे केले. त्यावेळेस सुद्धा मला राजराव सर सुद्धा खूप मदत केली आणि त्यांना सुद्धा आम्ही पुढे घेऊन एक चळवळीचा मार्गाने जात आहे. या सगळ्या करताना ग्रंथालयाच्या बाबतीमध्ये शासनाने सुद्धा आम्हाला खूप मोठं योगदान दिलं. तर ह्या चळवळी बनवण्यासाठी ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांचं खूप मोठं योगदान मिळालं. मी त्यांच्यामुळे या चळवळीमध्ये आलेलो आहे. परंतु आज खेदात सांगा वाटतं की शासन याच्यामुळे पूर्ण वाटेल तेवढं आम्हाला मदत करत नाही. आज आमच्या ग्रंथालयाला कर्मचारी एवढे काम करतात, त्या कर्मचाऱ्याला वाटेल तसं काही मिळत नाही. हे ग्रंथालय आमचं ध्येय आहे. तरी आमचं एक विनंती आहे की शासनाने आमच्यासाठी काम करावं आणि आम्हाला काहीतरी द्यावं. एवढं बोलून मी माझ्या संबंध. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या या सत्राच्या निमित्तानं आपण जो विषय घेतलाय की सामाजिक जडणघडणमध्ये ग्रंथालय चळवळीचे योगदान. खरं म्हणजे ग्रंथालय आणि ग्रंथालय चळवळ नेमकं काय हे आपण सर्वजण जाणतात, पण मला थोडं त्यामध्ये अतिशय छोट्या मुद्द्याकडे जायचं आहे की ग्रंथ म्हणजे काय, ग्रंथालय म्हणजे काय. खरं म्हणजे ही ग्रंथालय चळवळ देशभरात समोर येऊन हिला शतक उलटलंय. सार्वजनिक ग्रंथालय चळवळ गेल्या 100 पेक्षाही जास्त वर्षापासून जी की चळवळ आपली बडोद्यापासून सुरुवात झाली ते आपण या ठिकाणी सर्वजण जाणतात. महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं ग्रंथालय चळवळीला शासकीय अधिष्ठान जे प्राप्त झालं आणि कायद्यात त्याचं जे कायदेशीर त्याला जे अधिष्ठान दिलं ते साधारणतः
1967 दरम्यान दिले असं मला वाटतं. पण मला या ठिकाणी एका गोष्टीचं आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या जन्मापूर्वी 1964ला माझ्या गावी वाकोळणी बदनापूर तालुक्यामध्ये संत वाङ्मय सेवा संघ वाकोळणी या नावानं एक ट्रस्ट स्थापन करण्यात आलं होतं आणि त्या ट्रस्टचे करते धरते हरिभक्त परायण आमचे गुरुवारी आटाळकर महाराज होते. त्यांनी एक वारकरी संस्था त्या ठिकाणी स्थापन केली होती आणि त्यांचं आगमन हे अमरावतीहून झालं होतं आणि ते आयुष्यभर ब्रह्मचारी होऊन त्यांनी वारकरी संप्रदायाचं काम केलं. पण खरं म्हणजे 1964ला त्यांनी जी संस्था स्थापन केली त्यामध्ये त्यांनी एक ग्रंथालय उघडलं होतं. म्हणजे मला माझ्यावर या गोष्टीचं कायम पगड आहे की मी ज्यावेळी समजा मला जेव्हा कधी कळत असेल की 74च्या दरम्यान 75च्या दरम्यान जेव्हा मी समजा 5वी-6वीला असेल किंवा दुसरी तिसरीत असेल तर त्यावेळी आम्हाला पुस्तक वाचायला मिळायचे. म्हणजे त्या ठिकाणी वर्तमानपत्र तर येत नव्हतं पण मासिक यायचं आणि काही पुस्तक असायचं. म्हणजे मला खूप कमी वयामध्ये माझ्या नशीब म्हणावं लागेल की मला पुस्तक वाचायला मिळाले. आणि शैक्षणिक म्हणजे शाळेचं जे आपण माझं शिक्षण गावात 6वीपर्यंतच झालं पण 6वीपर्यंत मी आयुष्यात मी जेवढी पुस्तक वाचली ना मी खरं सांगतो की ते आजपर्यंत मला म्हणजे तितक्यात कमी वेळात मी वाचले नसते. म्हणजे वयाच्या इयत्ता 6वी-7वीत असताना मी ययाती मृत्युंजय सुद्धा कादंबऱ्या वाचल्या होत्या आणि आमचा जो विद्यार्थ्यांचा ग्रुप होता तर त्यांनी वाचली तर आपण वाचावी अशी दीक्षा त्या लहानपणी आपण जे कोणीतरी केले करते म्हणून आपण करायचो. पण लहानपणी मला एक आठवतं की शाळेत शिक्षण घेत असताना महापुरुषाविषयी किंवा जे शाळेत शिकवतात आपल्याला त्याविषयी आपलं काहीतरी मत तयार होतं चांगलं वाईट. तसं माझं अनेक महापुरुषाविषयी चांगलं मत असलं तरी मला आज खरं म्हणजे आवर्जून आपण आठवण केली पाहिजे की छत्रपती संभाजीराजांची की त्यांच्याविषयी मात्र माझं मत कुठेतरी कुलुषित होतं की नाही राव संभाजीराजांनी काहीतरी शिवाजी महाराजांनी इतकं कार्य केलं नाही किंवा ते कुठेतरी कमी होते. तसंच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी फार काही मला आदर लहानपणी वाटत नव्हता कारण मला जे दिसायचं सांगायचं किंवा जे मी ऐकायचं की ते एका मर्यादित कुठल्या तरी एखाद्या समुदायासाठी ते काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्या काळी तर असं वातावरण होतं की गायरान जमिनीचा प्रश्न होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा नामांतराचा एक विषय चालू होता आणि त्या अनुषंगानं दलित आणि सवर्ण समाजामध्ये फार मोठी दरी आणि देश किंवा वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जायचं. पण मला या ठिकाणी सांगायला मुद्दामून आनंद वाटतो की छत्रपती संभाजीराजे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्याविषयी जेव्हा मी वाचन केलं जेव्हा सर्व काही ज्यावेळी मी हे वाचन केलं तेव्हा मला कळालं की हे माणसं कोण होती हे महापुरुष कोण होते की आपण जे वरवरचं वाचतो ऐकतो सांगतो माहिती होती ते पुरेसं ज्ञान नसतं. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला त्याला मुळातून जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. आणि ग्रंथ आणि ग्रंथालय आणि ग्रंथालय चळवळ हे खरं म्हणजे त्यातला एक फार मोठा मैलाचा दगड आहे. आणि ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालय आणि एक ग्रंथ माणसाच्या जीवनात विचारात आपण तो बदल करू शकतो. आपली जी बघण्याची दृष्टी आणि दृष्टिकोन त्यापासून निर्माण होतो तयार होतो आणि त्याविषयी आपण स्वतःचं एक ठामपणे मत त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि ते जर कोणी काम करत असेल त्यासाठी जर आपला कोणी जवळचा मित्र मार्गदर्शक जडणघडण करणारा जर कोणी असेल तर तो ग्रंथ आहे. आणि म्हणून ग्रंथाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या ठिकाणी आपण चळवळीतील योगदान म्हणजे काय तर आपल्याला या देशाने आपण जी काही प्रगती केली आहे तर त्याचा जो काही बेस आहे ज्या माध्यमातून आपण त्या अंतिम ध्येयापर्यंत आपल्याला जे जायचंय आपला जो विकास सर्वांगीण साधायचा आहे त्यासाठी खरं म्हणजे ग्रंथ हाच एक अतिशय चांगला आणि उत्तम असा मार्ग आहे. आणि आपल्याला सर्वांगीण अशी जर प्रगती करायची असेल तर आपल्याला ग्रंथाशिवाय पर्याय नाही. आणि ग्रंथालय चळवळ आपण आजचं जे आपण चर्चा करतोय सामाजिक जडणघडणमध्ये आपलं काय या ग्रंथालय चळवळीने योगदान केलंय तर ते 100% जर केले की असं जर आपण कधी या ठिकाणी प्रश्न उपस्थित करू तर मला वाटतं त्याचं उत्तर नाही असंच आहे. पण आज जरी आपण 100% यश किंवा अपेक्षित जरी यश आपण मिळू शकलो नसलो तरी आपली जी वाटचाल आहे ती निश्चितच एक चांगली. आणि
दुसऱ्या दृष्टीने आपण जर बघायला गेलो, नवीन पिढी ग्रंथ वाचन हा कोरोनाच्या काळापासून आणि व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर फार मोठा परिणाम झाला आपण असं म्हणतो. आणि अनेकांना चिंता वाटते की वाचन चळवळीचं काय होईल, ग्रंथाचं काय होईल, पुस्तकाचं काय होईल, साहित्याचं काय होईल, की भविष्यात हे लोक वाचतील की नाही. परंतु आपण त्यातून एक समजून घेतलं पाहिजे की खरं म्हणजे मी तर म्हणतो आता ग्रंथाला ह्या सोशल मीडियामुळे जास्त प्रमाणात या ठिकाणी वाव आहे. त्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी इतक्या संदर्भात आणि इतक्या वेगवेगळ्या विषयावर सर्वसामान्य माणसं मतच व्यक्त करत नव्हती, त्याच्याविषयी चर्चाच करत नव्हती. व्हॉट्सअपच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात आपले तुटके फुटके जे मेसेज येते त्याच्यावर मत व्यक्त करतात, ते भले अर्धवट असू द्या पण लोक त्यावर मत व्यक्त करतात. आता आपल्याला त्याचा पुढचा टप्पा असा गाठावा लागेल की त्या ठिकाणी तुमचं स्वतःचं मत जर आपल्याला ठामपणे मांडायचं असेल, आपल्याला निष्कर्षाप्रत यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला सखोल ज्ञान घ्यावं लागेल. आणि हे ज्ञान देण्याचं काम ग्रंथ करणार आहे, यात मला यात कुठली तीळ मात्र शंका नाही. आणि यासाठी आपल्याला भरीव असं काम या ठिकाणी ग्रंथालयाच्या माध्यमातून करणं आवश्यक आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी जो आपली पिढीजात परंपरा जी होती ती ग्रंथरूपाऐवजी आपण मागची पिढी पुढच्या पिढीला सांगायची, पुढची पिढी त्याच्या पुढे सांगायची, अशा पद्धतीने छोट्या प्रमाणात आपली जी वाटचाल होती. पण आपण जर जागतिक प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात जर विचार केला, आपल्या शिक्षणाचा विचार केला, आपले जरी विद्यापीठ समजा तक्षशिला नालंदा असतील पण तरी त्या प्रमाणात आपल्याला जरी वारसा असला तरी तो वारसा हा आपल्यापर्यंत पूर्णपणे तोंडी सांगावांगी करण्यापेक्षा ग्रंथरूपाने जो आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचला त्याला खरा अर्थानं बेस हा फक्त ग्रंथाचा. त्याच्यामुळं ग्रंथाला काही पर्याय आहेत का असा तर काही विषय होऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला हाही ग्रंथ चळवळ आणखी खोलवर कशी नेता येईल याचा आपण निश्चितपणे या ठिकाणी सर्व मान्य महोदयांनी या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण चळवळीतले अतिशय जाणते आणि काम करणारी मंडळी आणि त्या दृष्टीने आपण हे काम केलं पाहिजे. या ठिकाणी मी एक उदाहरण देऊ इच्छितो की मी शासकीय ग्रंथालयात सुद्धा अनेक वर्षापासून मी बघतो जातो, त्याचा सभासद अनेकदा होतो, जातो, सोडतो. कारण कधी कधी ते सगळं बघितलं की आपल्याला ते आवडत नाही की ज्या अपेक्षेनं आपण तिथे जातो, आपल्याला जे साहित्य अपेक्षित असतं ते न बघता इतरच काहीतरी तिथं वाचायला बघायला मिळतं किंवा अपेक्षित मिळत नाही, अशा वेळेस आपला हिरमोड येतो. तर त्या बाबतीत सुधारणा करणं आपल्याला काळाची आज गरज आहे. त्यानंतर मी एक बघितलं की ग्रंथालयात अशी कितीतरी पुस्तक असतील की त्याचं ऑडिट खरं म्हणजे असं ऑडिट झालं पाहिजे की हे एक पुस्तक किती लोकांनी वाचलं, किती लोकांनी नेलं, किती रिपीट झाले. कारण अनेक पुस्तकं आज ग्रंथालयाच्या रद्दीचं जर आपण कधी बघितलं तर ते पुस्तकं म्हणजे उघडलेलीच नसते, ते डायरेक्ट शेवटी रद्दीत जातात. तर ते असं होणार नाही याची आपण निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. आणि मला एक प्रकर्षाने एक गोष्ट इथे या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की शाळेला सुट्ट्या लागतात. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील, दिवाळीच्या सुट्ट्या होतात. पण मी एक बघितलं की ग्रामीण भागामध्ये मी अनेकदा शेतावर जाताना फाट्यावर जर कुठे थांबलो तर तिथं शाळेतले मुलं हॉटेलवर बसलेले असतात, छोटे छोटे, जे की दुसरी चौथी पाचवीचे. मी एक दोन वेळा त्यांच्याशी संवाद केला की बाबांनो काय तुम्ही इथं काय करायला, ते बऱ्याचदा त्यांच्याकडे सायकल असते, कोणाच तरी गाडीवर बरं ते काय करावं काका, मी आम्ही तर काय शाळा तर नाही म्हणे, करणार काय बरं उन्हाळ्यात काही शेतीची कामं नसतात, काही नसतात. तर अनेक मुलांना जसे आपण शहरातील मुलं आपण सहलीवर जातो, काही वाचन देतो, काही त्यांना वेगवेगळे खेळाचे समर क्लासेस वगैरे अनेक गोष्टी असतात, पण सर्वांनाच ते शक्य होत नाही. त्यातल्या त्यात विशेषतः जिल्हा परिषद नगर परिषदेच्या शाळेला हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय गंभीर असा प्रश्न निर्माण होतो की त्यांनी करायचं काय, आपला दिवस घालवायचा कसा, खेळण्याचे वगैरे सगळे साध्य त्यांच्याकडे नसते. तर मला असं वाटतं की आपल्याकडे जे भांडार आहे पुस्तकाचे, हे पुस्तकाचे भांडार आपण विद्यार्थ्यांसाठी खुले केले पाहिजे. आणि ही पुस्तकं त्यांच्यापर्यंत ती कपाटात आपली ठेवलेली असतात ती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांना आपण विचारलं पाहिजे की तुला कशाची जिज्ञासा आहे, तुला काय कुठल्या विषयाविषयी जास्त माहिती असावी वाटते, कुठल्या क्रिकेटवर असावी वाटते, राजकीय नेत्याविषयी असावी वाटते, एखाद्या गावाविषयी वाटते, एखाद्या महापुरुषाविषयी वाटते. तर त्याला तो अंदाज कल बघून त्याला ते उपलब्ध आपण साहित्य या ठिकाणी करून दिलं पाहिजे की आपल्याकडे साहित्य आहे का, आहे ग्रंथ भांडार आहे का, आहे. मग तो ग्रंथ भांडार जर आपल्याकडे असेल आणि जर गरजवंतापर्यंत तो जात नसेल तर मला वाटतं ते कुठेतरी एक आपली त्या गोष्टीची मला ते आपल्याला खंत वाटणं साहजिक आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपली जास्त वेळ न घेता
या ठिकाणी आजच्या विषयाच्या अनुषंगानं सामाजिक जडणघडणीत ग्रंथालय चळवळीचे जे योगदान आहे हे निश्चितपणे आपण अतिशय चांगल्या सचोटीनं आणि आपण पुढे जातोय. शासनाच्या दृष्टिकोनातून ठीक आहे, त्यात कमी जास्त असेल काही, त्यात सुधारणा प्रत्येकाची सुधारणा असतेच, करावी लागते, करता येईल. पण या ठिकाणी एक निकोप लोकशाही जर आपल्याला उभा करायची असेल, एक सजग नागरिक या ठिकाणी आपल्याला उभा करायचा असेल आणि आपल्याला फक्त पुस्तक म्हणजे काही वाचन पुस्तक आणि वाचनाचं साधन नाही, तर त्यापासून एक अतिशय सक्षम अशी लोकशाही नागरिक आणि या ठिकाणी समाज घडवण्याचं काम या ठिकाणी ग्रंथ चळवळ करते आणि ते निश्चितपणे आपण पुढे जाऊ. एवढं बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.